आप देख रहे हैं गलत को मुंह तोड़ जवाब दो यूट्यूब चैनल। जब बात सच की हो तो गलत को जवाब दो। अस्सलाम वालेकुम, सत श्री अकाल, नमस्ते। गलत को मुंह तोड़ जवाब यूट्यूब चैनल में आपका स्वागत है सभी का। कल 26 जुलाई थी, इसके लिए ये याद के लिए हमने एक वीडियो बना रहे हैं। ठीक है, ये एक वीडियो है हमारे मुंबई पुलिस के लिए, जिन्होंने दिन रात मेहनत करके एक एक करके उन्होंने सब मुंबईकरों को रेस्क्यू किया, उनकी जान बचाई, सबकी जान बचाई उन्होंने। ऑल ओवर मुंबई में पुलिस वाले फैले हुए थे। ठीक है, मुंबई पुलिस हमारे लिए एक हीरो से कम नहीं है। वो कहते हैं ना, जहाँ कोई नहीं पहुंच पाता, वहाँ एक मुंबई पुलिस पहुंच जाती है हीरो के रूप में। मुंबई पुलिस हर जगह थी। 26 जुलाई के दिन एक एक जन को रेस्क्यू किया, चाहे वो मेड हो, चाहे वो स्कूल के बच्चे हो, चाहे वो ऑफिस वाले हो, चाहे वो लोकल मुंबईकर हो, उन्होंने सबकी जान बचाई। पानी का कहर इतना था कि हम बता नहीं सकते। ठीक है, मुंबई एक ऐसी जगह है जहाँ रहने के लिए बोलते हैं ना कि खाना तो कोई भी दे देता है, सोने के लिए कोई जगह नहीं देता। तो उस दिन भी 26 जुलाई के दिन भी उन्होंने छुट्टी नहीं ली, अपने घर तक नहीं गए मुंबई पुलिस। मुंबई पुलिस, वी लव यू। हम सैल्यूट करते हैं आपके जज्बे को, आपके हौसले को। आपने बहुत कुर्बानियाँ दी 26 जुलाई को। हमने न्यूज़ चैनल के द्वारा देखा, बहुत देखा आपने। ऑल ओवर मुंबई में, चाहे अंधेरी बोलो, सांता क्रूज बोलो, विले पार्ले बोलो, विरार, नाला सोपारा, ऑल ओवर मुंबई में पूरा आप जहाँ जाते सब जगह थे। ठीक है, आपने पूरे हर एक को बलिदान दिया, सबको बचाया, और आपने बहुत सी हेल्प की, बहुत सा रेस्क्यू किया। आपने खाना भी पहुंचाया सब जगह बेचारे को, और कितने लोगों की जान गई। और दूसरी बात, मुंबई पुलिस, आपकी ये जो बलिदान है, जो 26 जुलाई को आपने दिया था, ये हम मुंबईकरों को याद रहेगा। आप कोई हीरो से कम नहीं हैं। वी लव यू मुंबई पुलिस एंड वी लव यू मुंबई पुलिस। और मेरी एक अपील है महाराष्ट्र के लोगों से, मुंबई के लोगों से, कि कल जो था 26 जुलाई, उसको याद करके आपको कहीं भी कोई भी कांस्टेबल, हमारा मुंबई पुलिस वाला भाई या कोई भी ऑफिसर दिखे, तो उनको आप अपनी तरफ से एक गिफ्ट गुलाब का फूल दीजिए प्लीज़। और गलत को मुंह तोड़ जवाब को यूट्यूब चैनल पे लाइक करो, सब्सक्राइब करो। थैंक यू सो मच। लगातार 7 दिवस आम्ही त्या ठिकाणी बंदोबस्त करत होतो, घरी गेलो नाही। आणि मी फ्लायओव्हरच्या खाली आले, त्या ठिकाणी आपली आवश्यकता आहे ह्याची मला जाणीव झाली की आपल्याला घरी जाण्यापेक्षा त्या ठिकाणी थांबणं गरजेचं आहे। 26 जुलै हा दिवस आठवला तरी अंगावर काटा येतोय। एवढा मुंबईमध्ये पाऊस कोसळलेला, माझ्या पायाला जखम झालेली, ती घरी गेल्यानंतर कपडे काढल्यानंतर माहीत पडली की माझ्या पायाला जखम झालेली आहे। सुनील शारदा दत्ताराम माने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 32/19, अतुल दीपक अहिरे, पोलीस हवालदार 040697, सिनियर PI अनघा सातवसे, दिलीप रुक्मिणी कृष्णा शिंदे, पोलीस हवालदार शिवाजी मनाजी साबळे, पोलीस उपनिरीक्षक। 26 जुलै 2005 रोजी मी परिमंडळ 4 माननीय पोलीस उपायुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे RTPC म्हणून कार्यरत होतो। संपूर्ण माटुंगा पोलीस ठाण्यामध्ये पाणी घुसलं होतं। त्या परिस्थितीत स्टाफ घेऊन आम्ही तात्काळ खाली रोड आलो। रोडवर पूर्ण पाणी तुंबलेलं होतं। सायन एक महिला जात होती, ती अक्षरशः त्या गटाराच्या पाण्यामध्ये बुडत होती। त्या महिलेचे माननीय झोन पोलिसांनी तिचा प्राण वाचवला। 26 जुलै 2005 रोजी ज्या केलेल्या कामगिरी 26 जुलैला जो झाला, त्या दरम्यान आम्ही सर्व जे पोलीस अंमलदार होते, जे पोलीस शिपाई होते, यांना गाडीत घालून जिथे अडचण आहे, जिथे पाणी तुंबलेलं आहे, अशा ठिकाणी आम्हाला बंदोबस्त कामी नेमण्यात आले। लगातार 7 दिवस आम्ही त्या ठिकाणी बंदोबस्त करत होतो, घरी गेलो नाही। त्याच्यामुळे तिथेच आपलं आंघोळ करायची आणि त्या ठिकाणी आम्ही 7 दिवस पूर्ण आम्ही त्या ठिकाणी काढले होते। तदनंतर सरकारी सुविधा त्यांना, म्हणजे जे औषधं आहेत, मदत, आर्थिक मदत नुकसान झाल्याबाबत आणि अन्नधान्य, हे आम्ही तिथे पुरवण्यामध्ये तब्बल 2-2.5 महिने आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे। 26 जुलै 2005 मध्ये मला अंधेरी रेल्वे स्टेशन येथे जवळच असलेल्या आमचा रेल्वे मोबाईल कोर्ट या ठिकाणी एका बेल ऍप्लिकेशन संदर्भात कोर्टामध्ये कामकाजासाठी हजर राहायचे होते। ज्यावेळेस मी बाहेर आले त्यावेळेस पाहिलं तर अंधेरी रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाणारा बराचसा क्राऊड मला दिसला आणि कमरेच्या वरपर्यंत पाणी त्यावेळेस होतं।
मी पायी चालत अंधेरी फ्लायओव्हरच्या दिशेने म्हणजे दिशेने निघाले आणि मी फ्लायओव्हरच्या खाली आले. त्या ठिकाणी आपली आवश्यकता आहे ह्याची मला जाणीव झाली की आपल्याला घरी जाण्यापेक्षा त्या ठिकाणी थांबणं गरजेचं आहे आणि मी त्याच ठिकाणी थांबून त्यावेळेस तिथे रोप काही उपलब्ध होत नव्हता. त्या ठिकाणी मी मदत करून तिथले जे कर्मचारी होते, महिला कर्मचारी विशेष होत्या, त्यांना त्या पाण्याच्या लोंढ्यातून बाहेर काढून अंधेरी रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाण्यासाठी बऱ्यापैकी मी त्यांना मदत करू शकले होते. आणि एक 7:30-8 ला ज्यावेळेस तिथे महिलांची गर्दी कमी झाली त्यावेळेस मग मी तिथून पायी चालत अंधेरीवरून पवई पोलीस स्टेशनला साधारण एक 10:30-11:15 ला पोहोचले. त्यावेळेस तुंगा गावासाठी आम्ही निघालो. पवई पोलिसांचा सगळा स्टाफ आम्ही त्यावेळेस तिथे रात्री पूर्ण त्या तुंगा गावात गेलो. तिथून त्यांना म्युन्सिपालिटी शाळा आहे IIT सिग्नलच्या जवळ, त्या ठिकाणी शाळेमध्ये काही लोकांना तिथे राहायची सोय केली. त्यावेळेला आमचा पवई पोलीस स्टेशनचा स्टाफ जवळजवळ 3 दिवस गेलेला नव्हता. त्याच्यानंतर ह्या पाण्यामध्ये भिजल्यानंतर बराचसा स्टाफ आमचा आजारी सुद्धा पडला होता. त्यावेळेस निर्मलनगर, खेरवाडी, BKC पोलीस स्टेशन 2-8 मधील हे सर्व पोलीस स्टेशन मध्ये पाणी भरलेलं व मिठी नदीच्या बाजूला जे मोठा नाला होता तो ओपन असल्यामुळे त्याच्यामध्ये गाड्या सुद्धा वाहून गेलेल्या, काही लोक तिथे गतप्राण सुद्धा झालेले. ते रोड वगैरे जो याचा पाणी जाण्याचा रस्ता जो ब्लॉक झालेला ते आम्ही स्वतः पोलिसांच्या काट्यांनी तो नाले सगळे कचरा काढून तो पाणी जाण्यासाठी मार्ग केला. त्या दिवशी मी आरशीएफ मोबाईल 1 या गाडीवरती चालक म्हणून कर्तव्य असताना संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान एक कॉल प्राप्त झाला की चेंबूर कॅम्प सनातन हायस्कूल येथे लहान मुले शाळेत अडकून पडले आहे. ग्राउंड फ्लोरला खूप पाणी साचल्यामुळे लहान मुलांना बाहेर काढणे अशक्य आहे. अशा वेळी आम्ही तिथे जाऊन तेथील 70 ते 80 मुलांना आमच्या 1 नंबर मोबाईल मधून घेऊन वाशी नाका येथे खूप पाणी साचलं असल्यामुळे त्यांना सुखरूप माहुल गाव येथे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. सर्व मुंबई पोलीस स्टाफने, माननीय पोलीस आयुक्तांपासून साध्या पोलीस कॉन्स्टेबलने, सर्वांनी, अधिकारी व अंमलदार सर्वांनी जी मेहनत घेऊन जे कार्य केलं, दिवस रात एवढ्या पावसामध्ये पूर्ण भिजून संपूर्ण मुंबई पोलिसांनी जे कार्य केले त्याला माझा हॅट्स ऑफ आहे. 26 जुलै 2005 ची आठवण आमच्या मनामध्ये कायम राहील. आप देख रहे हैं गलत को मुंह तोड़ जवाब दो YouTube चैनल। जब बात सच की हो तो गलत को जवाब दो।